पहिला बॉल वाईट, त्यानंतर पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल समीकरण पाहायला मिळालं. खरे तर अगदी विचार केला तर मित्रांनो अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक 2026 मध्ये 19 रणजी शृंखला पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. दोन बल्लाडी संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. खरं तर या खेळपट्टीचा अनुभव भरपूर असेल खरं तर सुरेश निरगुडा साहेबांना. खरं तर या खेळपट्टीवरती पंचाची भूमिका मात्र कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस लेडी जे लागले बॉल फरार झालाय तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलाय आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या बॉलवरती सिंगल धाव पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. इकडे तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आहेत धाव फलकावरती. जबरदस्त मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर जबरदस्त मॅच आहे खेळपट्टीवरती. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 2 संघाच्या विरोधात ही मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली. 2 धावा आहे धाव फलकावरती. 2 संघाच्या विरोधात ही जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एक डावखोर आताचा फलंदाज म्हणजे गोलंदाजाला वाटत असेल की ही पणवत माझ्या नशिबात आली कशी. एक डावखोर आताचा फलंदाज आहे. अजूनपर्यंत एकही बॉल खेळलेला नाही हा फलंदाज. जबरदस्त मॅच आहे. ओहो हलक्याच्या हाताने टॅप केला या बॉलला आणि त्यानंतर विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल याही बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. या मॅच जबरदस्त आहे परंतु अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल की जबरदस्त मॅच आहे. ओहो याही वेळेस लाजवाब बॉल पाहायला मिळतोय. कबाळीची गोलंदाजी अविनाची पाहायला मिळते. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 डॉट म्हणजे अजूनही बॉल शिल्लक असतील 2. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. एक डावखोर आताचा फलंदाज आहे. ओहो यावेळेस बॅटमन डोळं तपास आहे कवा जेलेला कानुता दवाखान्यात नाही मग राहायचा प्रॉब्लेम होया बिभ्या काय सांगायचं आहे. 3 डॉट बॉल पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल आहे. ओहो यावेळेस फटका फसलाय. शत्रक्षक आहे आणि ओहो बेकार सवतीची कॅच. फलंदाज बॅक टू डगआउट. आदरणीय दिनेश दादा रसाळ या साहेबांचं खरं तर एक गोड संगीत खरं तर आपण सातत्याने ऐकत आहोत. खरं तर मित्रांनो ज्या वेळेस खरं तर नमो चषक झाला तिथून साहेबाची ती खरी ओळख पटली आम्हाला. खरं तर त्या नमो चषकामध्ये खरं तर आदिवासी संस्कृती भरपूर पाहायला मिळाली आणि त्या आदिवासी संस्कृती खरं तर करत असताना आदिवासी संस्कृतीमध्ये आदिवासी बांधव करत असताना त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था साहेबांनी दिली आणि पारितोषिक देखील त्या आदिवासी संस्कृतीने जे नाटक होतं, जे डान्स होता, जो टाळ्यावरचा महिलांचा डान्स होता त्यावरती मात्र पारितोषिक साहेबांनी जरूर दिलं. परंतु खाण्यापिण्याची देखील सुविधा केली होती साहेबांनी. पाणी देखील पुरवलं होतं, चहा देखील पुरवला होता. ही खरी ओळख आहे मित्रांनो. पैसा कुणाकडे आहे ते माहित नाही परंतु माणुसकी जपणं हे नातं हे खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. जाऊया मॅच मध्ये. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. गोलंदाज आहे सागर. गोलंदाज स्टॅक वरती. सागर म्हणजे समुद्र नाही का, त्याचं नाव सागर आहे. ए पोराव साळ जाता ना मान आलेली म्हणजे काय. येस याही वेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आहे. खरं तर मित्रांनो बघा अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल बघा तर खरं तर परंदवाडी हा क्रिकेट संघ लांबून प्रवास करून जरूर आलाय
परंतु फणसवाडी क्रिकेट संघ देखील खरे तर नेरळ परिसरामधून बिलॉंग झाला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी. दोन संघामध्ये ही फाईट जरूर पाहायला मिळते. याही वेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर सागरने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल फेकले, 3 बॉल देखील डॉट पाहायला मिळालेत. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये युवराज आहे स्ट्राईक एंड वरती. यावेळेस देखील जेव्हा बॉल पाहायला मिळतोय अगदी चांगला फटका, क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ फटका, परंतु बॉल अडवला आणि यावेळेस थांबा 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 अंपर नाही अंपर स्टम काय सांगायचं आहे, बुक्या द्यायला लागला म्हणजे बाई मोकळी. फलंदाज सेफ आहे. 4 धावा आहे धाव फलकावरती. 4 धावा आहे धाव फलकावरती. जबरदस्त नाईट रन शृंखला मित्रांनो पाहायला मिळते. आज या स्पर्धेची दुसरी रात्र पाहायला मिळते आणि दुसऱ्या रात्रीमध्ये हा चांगला देखील सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस हा टॅकरचा बॉल फटका फसलाय. अंपर तू कॅच वर धावना तिकडेशी. ओ 3 फिल्डर तिथे कॅच मागे धावत होते, परंतु जर पाहायला गेले तर या बॉलवरती देखील धाव आपल्याला पाहायला मिळते. खरे तर 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाला सुनीलच्या बॅट्समन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा आहेत. त्या फेल झाला काय? फेल झाला येस. यावेळेस लेडी लेज लागले. शत्रक्षक आहे तिथे फर्स्ट स्लिप मध्ये अडवतोय तोपर्यंत 3 शत्रक्षण बॉल मागे धावतायत. आणि अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल याही बॉलवरती जर पाहायला गेलं तर धावा आल्यात 2. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8. 8 धावा आहेत. 8 धावा आहेत धाव फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. सुरेश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. 8 धावा आहे धाव फलकावरती. जबरदस्त मॅच आहे. स्टॅक एंड वरती सुनील हा फलंदाज. ओहो यामुळे स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका केसायचा होता, संपर्क नाही झाला. कदाचित मला वाटते लेग बायची धाव खरं तर पंच सांगतायत. खरं तर पंचाच्या भूमिकेमध्ये खरं तर मित्रांनो आपण पाहतोय या हरिदोरे सर आहेत. त्यानंतर त्यांच्या विरोधात देखील आपण पंच पाहतोय. स्क्वेअर लेगचे पंच देखील आपण पाहतोय कैलास सर आहेत. यावेळेस फटका फसलाय. उंची भरपूर आहे, लांबी कमी. हो कव्वाचा आहे गडी आंदो पांदो मांदून होता पण टिवला मटा झाला. वाद कमी झाले त्याल कमी झाला. कॅच ड्रॉप. काय सांगायचं हे या टिवला सांभाळून ठेव. आता वळे आले हा का नाही या टिवला जाईल वळे भोवती फिरायला वळे तू जाऊन गुडक्यान होईल. काय सांगायचं कव्वाचा आहे उद्या 50 वाडीवाला गडी तर काय जमलाच नाही ना त्याला काय. जबरदस्त मॅच. ओहो आता टिवल्याची मोठी वळी पेटले. बॉल फरार आहे 6 धावेसाठी. कदाचित ती कॅच कॅरी करू
विचार केला तर मान्यवरांची उपस्थिती खरे तर व्यासपीठावरती पाहायला मिळते. येस खरे तर पनवेल तालुक्यामधून खरे तर बिलॉंग होऊन आलेत या स्पर्धेसाठी. खरे तर हे असलेले खरे तर प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर मित्रांनो खरे तर पाहायला मिळतं. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरे तर पनवेल तालुक्यामधील खरे तर मान्यवर उपस्थित झालेत. त्या सर्व मान्यवरांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर आपण पाहतोय षटक क्रमांक संपलं जातोय खेळपट्टीवरती. तिसरं आणि 3 वर्षानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा. 17 धावा आहेत धावफलकावरती. 17 धावा आहेत धावफलकावरती. जबरदस्त मॅच आहे. 17 धावा आहेत धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचं षटक खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पणसवाडीवाल्या बेकार काम करायला गेला. काय सांगायचं आता. काय झालं सीजन आला ना फणसाची भाजी करायला. 50 किलो रुपये आहे बरोबर ना. पणसवाडी चांगली म्हणजे फणसाचा झाडा मोकारा तिकडं. गोलंदाज सचिन आहे. ओ यावेळेस पुढे बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी विचार केला तर आपण पाहतो याही बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळते. ओ धाव धाव. अरे बैल नाऱ्याची जोडी सवकास बस. अंपर कवडी काम. 2 धावाने 1 विकेट. एस फलंदाज बाद आहे. काय सांगायचं आहे. खरं तर आपण पाहू शकाल जबरदस्त मॅच आहे आणि या मॅच मध्ये खरं तर फलंदाज जरूर बाद झालाय. त्यानंतर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवा उर्फ देवा भाई मैदानाच्या आतमध्ये. परंदवाडी क्रिकेट संघाचा हा फलंदाज आहे. खरं तर परंदवाडी क्रिकेट संघ देखील लांबून प्रवास करून आलाय. यस जरूर मावळ तालुक्यामधून खरं तर हा संघ प्रवास करून मित्रांनो जरूर आलाय. परंतु येत्या मॅच देखील चांगलीच पाहायला मिळते. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. हो व्हॉट अ कॅच. काय कमालीचे कॅच टिपले इथे. खरं तर अगदी विचार केला तर मला वाटतं सुरेश दादा होते तिथे. दुसऱ्या आठवड्याला ते कॅच टिपले. म्हणजे काय सांगायचं माहित आहे का. एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक. साडू म्हणजे कोण. एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक ते दोघात. काय सांगा 34ची कॅच. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या बॉलवरती एकच धाव. 20 धावा आहे धाव फलकावरती. खरं तर मावळ परिसरामधून हा परंदवाडी क्रिकेट संघ जरूर मित्रांनो बिलॉंग झालाय. परंतु त्यांच्या अंगेस फणसवाडी क्रिकेट संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. चांगली घोडोबाजी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते.
हो यावेळेस बॉल थोडासा उशीर आला, बॅट आधीच फिरली आणि जर जर का पाहायला गेलं तर बॉल देखील सरळ 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 विकेट टिपरकडे रवाना झालाय. जबरदस्त मॅच आहे मित्रांनो, खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर गोलंदाज देखील आपण पाहतोय सचिन आहे. हो यावेळेस अंपायर, ए अंपायर, यस काय ना अंपायर ना काय ना आता मग उलच पहिला आलेला ना काय सांग त्या दाखवला काय कार्यक्रम पण ना आता बोलव चल राहू दे. अंपायर डेंजर आहे. अंपायर ना काय सांगायचा शिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता टप्पालवाडी क्रिकेट संघ, परंतु मला वाटते उद्याच्या काही परवाच्या दिवशी टप्पालवाडी क्रिकेट संघ देखील पाहायला मिळेल. जबरदस्त संघ आहे मित्रांनो. शिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये खरं तर ती स्पर्धा देखील खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या विद्यमानाने खरं तर स्पर्धा रंगली होती, भरवली देखील होती. आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर मेन ऑफ द सिरीजसाठी खरं तर एक बाईक देखील पाहायला मिळाली आहे. आणि ती बाईक खरं तर ठोंबरवाडी गावामध्ये खरं तर अजित ठोंबरे या खेळाडूला खरं तर मिळाली होती आणि ते फलंदाज देखील बाद झालाय. मॅच मध्ये ते बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळेल का? खरं तर एक तारा खेळाडू खरं तर फणसवाडी क्रिकेट संघामध्ये आहे. खरं तर सुरेश निरगुडा एक जुना जाणता खेळाडू खरं तर आपल्या युवा पिढीला खरं तर प्राधान्य देत असताना सातत्याने पाहायला मिळतोय. मला वाटतं त्यांचा मुलगा देखील या खेळपट्टीवरती पाहायला मिळत असेल यात शंका नाही. खरं तर बॅटिंग लाईन खरं तर त्यांच्या मुलाची भरपूर चांगली देखील पाहायला मिळते. ओहो यावेळेस डावखुरा त्याचा फलंदाजाने बॉल चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस पंबन झालंय आणि बघता बघता इथे फलंदाज बॅक टू डगआउट. बघता बघता इथे पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या. आपण पाहू शकाल 22 धावा, 22 धावा आहेत धाव फलकावरती. डुमणे साहेबांना विनंती करेन की आपण जा व्यासपीठावरती तिथे टॉस बॉक्स मध्ये खरं तर आपला मान सन्मान केला जाईल. खरं तर बघा खरं तर भगवान दादांचं खरं तर असलेलं हे प्रेम आणि खरं तर त्यांच्याही वरती असलेलं हे प्रेम कॅमेरामॅनला विनंती करेन आपण टॉस बॉक्स अगदी कव्हर करा. खरं तर श्री किरण डुमणे साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्याचा देखील मान सन्मान केला जातोय. खरं तर अगदी विचार केला तर बीजेपीचा नेता आहेत, एक दमदार व्यक्ती मित्रांनो पाहायला मिळतात. खरं तर आदिवासीच्या जन्माला येऊन खरं तर एक बोलबाला देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आदरणीय किरणजी डुमरे साहेबांचं इथे शुभ आगमन आणि खरं तर एक मायेची उपदार शार प्रेमाचं फुलं गुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन खरं तर साहेबांचा मान सन्मान केला जातोय. त्यानंतर बुद्धाजी चौधरी पोलीस पाटील यांनाही विनंती करेन, बुद्धाजी पाटील साहेबांना देखील विनंती करेन. बुद्धाजी चौधरी पोलीस पाटील या साहेबांचा देखील शुभ आगमन, त्या साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. एक मायेची उपदार शाल प्रेमाचं फुलगुच्छ देऊन आणि एक मानाची ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन खरे तर साहेबांना मान सन्मान दिला जातोय. त्यानंतर गौरव दरवडा साहेबांना देखील विनंती करीन, आपला देखील मान सन्मान केला जाईल. तलाठी आहेत आदरणीय गौरव दरवडा साहेब, आपल्यास देखील विनंती करीन आपण देखील या, आपला देखील मान सन्मान केला जाईल. एक मायेची उपदार शाल प्रेमाचं फुलगुच्छ देऊन आणि एक मानाची ट्रॉफी म्हणजेच या स्पर्धेची एक गोड आठवण खरं तर देऊन साहेबांना इथे खरं तर मान सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर खरं तर संजय भगत CKT CKT क्लार्क
खरं तर या कार्यालयामध्ये पाहायला मिळतात संजय भगत साहेबांना देखील विनंती करेन आपला देखील मान सन्मान केला जातोय. एक मायेची उपदार शार प्रेमाचं फुलगुच्छ आणि एक स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून खरं तर साहेबांना देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती करेन वामन हिंदोळा सरांना देखील विनंती करेन RJP या साहेबांना देखील विनंती करेन आपला देखील मान सन्मान केला जाईल. खरं तर भगवान दादा वरती असलेलं हे प्रेम खरं तर पनवेल तालुक्यामधून खरं तर मित्रांनो बिलॉंग झालेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खास तर भगवान दादाला खरं तर एक भेट देण्यासाठी खरं तर वैशिष्ट्य कारण म्हणजे ही स्पर्धा आणि ती स्पर्धा खरं तर पाहायला मिळते शिवसेना व भारतीय जनता पार्टी या दोन पक्षामधून खरं तर ही स्पर्धा मित्रांनो अतिशय चांगली पाहायला मिळते. खरं तर मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते सन्मान देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. अभ्य आहे गोलंदाज स्टॅक वरती, सुरेश स्टॅक एंड वरती, आकाश आहे नॉन स्टॅक एंड वरती. टीमचा सरसेनापती फणसवाडी क्रिकेट संघाचा आहे. टीमचा सरसेनापती खरं तर पाहायला मिळतोय. पुढे नेक्स्टचा बॉल ओहो बघा खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. खरं तर जशी लिडिंग एज लागली खरं तर पंचाकडे बघितलं नाही स्वतःने बोट वरती केला की माझी विकेट आहे. पंचाकडे पाहिला नाही सरळ 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 मैदान सोडून सायलाय. खेळाडू वृत्ती खरं तर सातत्याने पाहायला मिळते ती म्हणजे खरं तर आज देखील पुन्हा एकदा पाहायला मिळते. खरं तर सातत्याने आपण पाहतोय त्यांना पंचाच्या भूमिकेमध्ये परंतु आज खेळपट्टीवरती होते बॅट घेऊन आणि फलंदाज खरं तर सुरेश निरगुडा बाद झालाय. नेक्स्ट मॅच यंगस्टार कांडोळी ब आणि त्याला फाईट करेल ओळंबन. अगला स्टेशन ओळंबन, कर्जतची शेवटचा स्टॉप वळंबन. चला आपण टॉस करण्यासाठी या. ओहो यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. उंची भरपूर आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल खाले. ओहो तिकडे पडजा बिडजा ना का, प्युअर डांबरी रोड आहे प्युअर नाही. कोपरा जर कातडी राहिली तर काय सांगू तुमचे, काय सांगायचं आहे. धोड दाबा तिथे पाहायला मिळतात. 22 धाब्यांचं टार्गेट आहे, 22 धाब्यांचं टार्गेट आहे. जबरदस्त मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. 23 धाब्यांचं टार्गेट आहे. यावेळेस देखील चांगला बॉल खरं तर अगदी विचार केला तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाट गोलंदाजी देखील पाहायला मिळते. 23 धाब्यांचं टार्गेट आहे. खरं तर अजिंक्य पवार खरं तर त्यांचं खरं तर भरपूर दिवसामधून खरं तर त्यांची भेट झाली. यंगस्टार कांडोली ब टीमचा संगणक आणि वळंबन टीमचा संगणक, वळंबन टीमचा संगणक आलाय. यंगस्टार कांडोली ब टीमचा संगणक आपण देखील या. हो यावेळेस देखील लाजवाब बॉल पाहायला मिळतोय. वळंबन वाला दोघ आला तुमचे टॉस करायचे का भगवान दादा, त्यांचे टॉस करायचे का दोघांचे ना जमना. कांडोळी वाल्या हो आला का तांबा गटे. मनीष तू पाणी घेऊन पाणी पिऊन घेतो पर्यंत. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर यावेळेस पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धाबा आहे फलकावरती. बघा लग्न जमलं घाई घाई, लग्न जमलं घाई घाई, घरात खायाला काहीच नाही, घरात खायाला काहीच नाही. बाप माझा अडक्या पायी, बाप माझा अडक्या पायी, आईच्या जीवाची झाली ओ घाई, आईच्या जीवाची झाली ओ घाई. लग्न जमलं घाई घाई, लग्न जमलं घाई घाई, न घरात खायाला काहीच नाही, घरात खायाला काहीच नाही. जब्या मॅच मध्ये मॅच देखील जबरदस्त पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावा आहे धाव फलकावरती. जबरदस्त मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. गोलंदाज आहे देव आहे,
चला यंग स्टार कांडोळी ब क्रिकेट संघाचा संगणक टॉस करण्यासाठी आपण या जव्या बॅच मध्ये इथे एकदा वेगाने पळून काढले दुसरीचा प्रयत्न केला गेला होता परंतु कॉलिंग खरी तर चांगली पाहायला मिळते यंग स्टार कांडोळी ब क्रिकेट संघाचा संगणक तिथे उपस्थित झाला आहे जर्सी क्रमांक आहे 33 हार्दिक पांड्याचा मोठा फॅन खरे तर पाहायला मिळतोय खरे तर इथे टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत खरे तर भगवान दादा यांच्या शुभ हस्ते खरे तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत टॉस देखील इथे पाहायला मिळाला त्यानंतर इट इज द व्हाईट हा बॉल देखील खराब आहे यंग स्टार कांडोळी ब क्रिकेट संघाने टॉस जिंकला डिसिजन कांडोळी टीम डिसिजन पंगत चालू आहे का शेवटची येस जेवण आपण संपन्न करा मग लगेच डिसिजन कळवा सब या मॅच मध्ये मॅच देखील भरपूर चांगले पाहायला मिळते ओ हो यावेळेस फलंदाज बॅक टू डगआउट आहे जरूर परंतु जर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल येस खरे तर आदरणीय दिनेश दादा रसाळ या साहेबांना आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये रजा घेतात उद्या देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळतात आणि त्यानंतर इस यंग स्टार कांडोळी क्रिकेट संघाने बॅटिंग घेतली आणि खरे तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून खरे तर पारितोषिक आलंय माझ्यासाठी खरे तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद दिनेश दादा रसाळ साहेब ज्या वेळेस समालोचक मित्रांनो करतोय फुल ना फुलाची पाकळी खरे तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून मला मिळाली जाते तेच प्रेम खरे तर आहे आमच्या वरती आणि आमचंही त्यांच्या वरती आहे जव्या मॅच मध्ये मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते अगदी लो स्कोरिंगची मॅच आहे मॅच जबरदस्त मित्रांनो पाहायला मिळते जव्या मॅच मध्ये ओहो यावेळी स्टेट ऑनला मारलेला फटका इथे रावची संधी गमावले की काय परंतु पंचांचा बोट आहे आकाशाकडे पंच सांगतायत चांद भला मोठा आलाय डोक्यावरती आणि फलंदाज झालाय डगआउट मध्ये आमचे तुमचे सर्वांचे लाडके आदरणीय दिनेश दादा रसाळ साहेबांच्या समेत खरं तर एक छायाचित्र टिपलं जाते खरं तर पनवेल तालुक्यामधील खरं तर बिलॉंग झालेले सर्व पदाधिकारी आदरणीय किरण डुमना असतील त्यानंतर बुधाजी चौधरी त्यानंतर गौरव दरवडा त्यानंतर संजय भगत आणि वामन इंदोळा या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं तर माध्यमातून खरं तर दिनेश दादांच्या माध्यमातून खरं तर एक छायाचित्र चांगलं टिपलंय खरं तर हे प्रेम आहे आणि सातत्याने ते दिलं जातंय अगदी गोड व्यक्ती आहे मित्रांनो दिनेश दादा रसाळ साहेब चला फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हा आणि खरं तर दिनेश दादा रसाळ या स्पर्धेला दुसऱ्या रात्रीमध्ये रजा घेतात बघा आता साहेब रजा घेतात आता पारितोषिक नसणार आहे नाही मग ते काय झालं एवढे शाते कुठे येतील गडी ना मागाय 2000 काय सांगायचं आहे यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय दादा आपली चावी राहिले कदाचित तिथे भगवान दादाचे आहे का एस थँक्यू जव्या बॅच मध्ये टीमची टोटल धावसंख्या देखील आपण पाहतोय 9 धावा आहेत 9 धावा कदाचित या मॅच मध्ये खरं तर परंतवाडी क्रिकेट संघाने 35 धावा बनवल्या असत्या तर पकड मजबूत बनवू शकले असती यावेळेस इट इज द फाईट बॉलाला वाईट पाहायला मिळतोय
अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 10 धावा आहे द फलकावरती. जबरदस्त मॅच मित्रांनो खेळपट्टीवरती पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला मी म्हटलं होतं परंदवाडी क्रिकेट संघाने जर का 35 प्लस जरी धावा बनवल्या असत्या तर या मॅच मध्ये फणसवाडी क्रिकेट संघ देखील अडचणी सापडू शकला असता. परंतु मॅच लाजवाब आहे. ओ हो, यावेळेस देखील कबाडीचा बॉल पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. अतिगाई संकटांनीही क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 10 धावा. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 12 बॉल 13 धाव्यांची गरज. आताच्या स्थितीला जे एक संगीत आहे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, त्याच 2 शब्दामध्ये आमचंही संगीत आहे का. रडू नको बाळा तुला मोबाईल देते, रडू नको बाळा तुला मोबाईल देते, मोबाईल देते कपडे धुवून घेते, मोबाईल देते कपडे धुवून घेते, चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते, चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते, खायला देते नि भांडी घासून घेते, खायला देते नि भांडी घासून घेते. म्हणजे यो चालेला खेळ मोबाईल आहे. आताचा पोर रडायला बाळा दे कसा नाचात हा पोरा सासरडा ना काय सांगायचं. चला मॅच देखील रंगात जरूर आले. 12 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच. ओहो, यावेळेस खरं तर आपण नेहमी पाहतोय क्रिकेटमध्ये मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोर आला आणि चोरी करून निघून गेला आणि फलंदाज बॅक टू डग आउट. जबरदस्त मॅच. थँक्यू डीजे. डीजे वाल्याना काय गाणं गवचून ठेलेला का काय झालाय. जसे बॅटमॅनची दांडी उडवली तसा गाणाही तसा झाला तर काय. टीमची धावसंख्या देखील पाहतोय 10 धावा आहे. फलकावरती फणसवाडी क्रिकेट संघ अडचणीत सापडलाय. जरी ही लो स्कोरिंग मॅच मित्रांनो असली ना तरी या मॅच मध्ये परंदवाडी क्रिकेट संघाने देखील जीव गुंतवलाय मित्रांनो. खरं तर 23 धाव्यांचं टार्गेट होतं 24 बॉल मध्ये. लो स्कोरिंगची मॅच जरूर पाहायला मिळाली. अंपरचे डोळ्या तिकडं काय गेला आणि काय नाही. अंपर जरा नीट हो, चष्मा बिस्मा घालून जाऊन द्यावून नाही फारिस्टाल मोकार बागोडी येतात. ओहो, यावेळेस फटका फसलाय फसलाय फसलाय. फलंदाज बॅक टू डगआउट. तेव्हाच तर सांगतात नशेत असलेल्या माणसाला कधी खोट बोलता येत नाही. नशेत असलेल्या माणसाला कधी खोट बोलता येत नाही. खरंच सांगतो राणी शपथ प्रेमाची. मोर्चा सांगू का नको सांगू. खरंच सांगतो राणी शपथ प्रेमाची. दारू कधी धोका देत नाही. काय सांगायचा बॅटमन यावर झाला रट्ट्याला. 10 बॉल 13ची गरज. 10 बॉल 13ची धाव्यांची गरज आहे. नाही आमचे स्कोररला फोनही मोकार या लागला आता काय सांगायचं आहे. कड व्हायला बरमाली येऊ दे ना. 12 वाजून 38 मिनिटांमध्ये येतो कोणाचा फोन. हॅलो काय वो काय सांगायचं आहे. ओ जसा फोन आला तसा टेलिंग फोन मध्ये रेंज आले दुसऱ्याला आणि षटकार मारले तिसऱ्याने. येतोय दर्जेदार डीजे.
फसलाय आणि ते फलंदाज अजून एक बाद. ओहो बेकार. मैच चाले रंगात. आजकल के नौजवान 4 चीजों के पीछे पड़े हैं. एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लड़कियां. जरूर इन 4 शब्दों में मैं कुछ कहना चाहूंगा कि देवदास की तरह जान मत लो यारो, मेरी बात मानो. प्यार को लात मारो ना, चंद्रमुखी ना पारो. रोज रात को एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से अपनी जिंदगी गुजारो. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कंसार गेलाय. विशाल आहे नवीन फलंदाज. 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. मॅच ते खेळत आपण मला बेव वाटलाय तर काय सांगायचं आहे. जबरदस्त मॅच. यावेळी चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. 2 धावा घेतल्या जातील का. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. इथे थ्रो देखील कमालीचा आहे. ओहो यावेळेस क्लोज मामला होता परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला फलंदाजाची तिथे बॅट तर जी लाईन रेखा होती तिच्या पलीकडे पाहायला मिळाली आणि फलंदाज सेफ राहिलाय. खरं तर हरिधुरी सर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खरं तर त्यांची देखील मॅच जरूर या मैदानावरती पाहायला मिळेल. उडवलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओहो यावेळेस अजून एक फलंदाज. बॅक टू डगआउट डीजे. कोण आंबा ना कोणा पापड्या बांधा, कोणा दरखना या नारळ गवळतो गावाचा सरसेनापती. मीटिंग फुटली. अंपर काय केवढं पैसे सांगतो हा. 5 नि योग 6 आणि अजून योग 5 नि योग 6 म्हणजे 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. विकेट झाले 7. अजून 3 मिळवले. या 6 धावा डिपेंड करता तर खरं तर परंदवाडी क्रिकेट संघ या मॅच मध्ये विजयी होऊ शकेल. परंतु 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. मॅच जवळ आले दोन्ही टीम साठी. ब्लेस हलक्या हाताने बॉल फ्लश केलाय. तिथे एष्टीरक्षक थोडीशी गाय गडबडी करतोय जरूर. परंतु बघता जर पाहायला गेले ते पंच देखील सांगतात लेग बायची धाव आहे. 5 बॉल 5 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. खरं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मला वाटतं या स्पर्धेमध्ये खरं तर मित्रांनो जे चषक आपण पाहतोय त्या मला वाटते 5 फुटाचे चषक असतील. 5 फुटाचं चषक आहे. प्रथमतः पारितोषिक पटकवल या स्पर्धेमध्ये. त्या संघाला मात्र 5 फुटाचं पारितोषिक. खरं तर एक मानाची ट्रॉफी एक या ट्रॉफ्या मित्रांनो पाहायला मिळतात. 5 ट्रॉफ्या. ते पटका फसला होता परंतु स्लिप मध्ये बॉल ट्राव्हर झालाय. तिथे बघता एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला परंतु कॉलिंग चांगली राहिली. आता मॅच आले जरूर रंगात. 4 बॉल 4 धाव्यांची गरज. 4 बॉल 4 धाव्यांची गरज. या वर्षी जर विचार केला तर सह्याद्रीने देखील आपले रूपावधन दाखवलंय. यावेळेस गरमी होते परंतु थंडी थोडीशी जाणवली जात आहे. परंतु खेळपट्टीवरती सामना गरमीचा जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉल 4 धाव्यांची गरज. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे काले होता. पन्नासवाडीवाल्या तुम्ही काय करा माहित आहे का. शेवटचे बॉल परत मॅच आणा. म्हणजे ते डगआउट मध्ये बसला त्यांच्या जीवात जीव तर नात्र नसच राहिला. काय सांगायचं आहे. आणि मावळातून आला हे काय कमी नाही ना मटाल कुबड काहीच तर काय सांगायचं आहे. 24 बॉल मध्ये 23 धाव्यांची मित्रांनो गरज होती. 24 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज होती. ती मॅच आले रंगात. आता बडवायच्या 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. 3 बॉल 3 धाव्यांची गरज आहे.
इथे फटका कमालीचा आहे, उंची भरपूर आणि लांबी देखील तितकीच. शेवटच्या मुमेंटला हा विजयचा फटका पाहायला मिळतोय फणसवाडी क्रिकेट संघाचा ब्रँड. लांबून